प्रेग्नन्सीच्या वेळी पाय सुजणे किंवा टाचा सुजणे हा खूप कॉमन प्रश्न आहे. आणि पाय सुजायला लागले की ते का, हा इतका मोठा प्रश्न असतो सर्व घरादाराला. तर अशा वेळेला ते नेमके का सुजतात आणि त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे, हे मी डॉक्टर भारती ढोरे पाटील, स्त्री आरोग्य विभागाची प्रमुख आणि मॉम अँड मी प्रोजेक्टची प्रमुख म्हणून आज आपल्याशी हितगुज करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की त्याचे नक्की कारणं काय आणि त्याच्यावर उपाय काय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कधी तुमच्या पायावर सूज येते, नॉर्मल पद्धतीने सूज येणं हे स्वाभाविक असतं, कारण तुमच्या शरीरातले द्रवपदार्थ वाढतात, रक्त वाढतं, पाणी वाढतं आणि नॅचरलीच तुमच्या पायाला थोडीशी सूज येणं स्वाभाविक आहे. पण जर पाय अगदी टंब झाले असतील आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ते खूपच सुजले आणि मला पाय उचलण्याला पण जड जातात, असा जर प्रसंग येत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे सल्ला घेतला पाहिजे. पण सर्वसाधारण जर सपोज नॉर्मल सूज असेल तर ही कशामुळे येते, तर उष्ण तापमान, म्हणजे जेव्हा तुम्ही गरम हवेत किंवा समजा वातावरणात जास्त वेळ राहत असाल तर त्यावेळेला तुम्हाला नॅचरली पायावर सूज येणं स्वाभाविक आहे. तुम्ही कमी पाणी पित असाल तरीसुद्धा तुमची ही सूज वाढणं स्वाभाविक आहे. किंवा तुमच्यात कॅफेनचं प्रमाण जास्त असेल, समजा कॉफी, टी हे पीत जर जास्त असाल तरीसुद्धा तुम्हाला पायावर सूज जास्त येते. गर्भाशयाच्या पिशवीचा जसा जसा आकार वाढतो तसा तसा तुमच्या पाठीमागची जी शरीरातली एक मोठी शीर असते, त्याला अवोटा म्हणतात, त्याच्यावर जसा दबाव पडला की तुमच्या पायावर सूज येण्याची पॉसिबिलिटी जास्त होते. किंवा तुम्हाला प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन जे असतं, जे शरीराला महत्त्वाचं असतं बाळाच्या वाढीसाठी, कारण त्याचं नावच आहे प्रोजेस्टेरॉन, म्हणजे प्रो फॉर प्रेग्नन्सी. त्या प्रेग्नन्सीच्या हॉर्मोन्समुळे सुद्धा तुम्हाला ही वाढ येऊ शकते. किंवा सर्वसाधारण मीठ खाण्याचं प्रमाण, म्हणजे जर सपोज तुम्ही मीठ जास्त प्रमाणात खात असाल, तुमच्या आहारात मीठ जास्त होत असेल तरी ते सोडियम रिटेन्शन म्हणतात त्याला, आणि त्याच्यामुळे तुम्हाला सूज येऊ शकते. तर अशा बऱ्याचशा कारणांनी सूज येऊ शकते. त्यामुळे साधारण प्रमाणात जर सूज असेल तर त्याला काळजी करण्याची खूप गरज नाही. तुम्ही हे फक्त तुमची लाईफस्टाईल बदलली तरी खूप होते. परंतु जर ही कन्सिस्टंट सूज असेल आणि खूप प्रमाणात सूज असेल तर तुमचे ब्लड प्रेशर बघणं खूपच महत्त्वाचं असतं. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरांपर्यंत पोचणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा तुम्ही रेग्युलरली डॉक्टरकडे जात असाल तर डॉक्टरांना ती गोष्ट सांगणं खूप महत्त्वाचं आहे, मेन्शन केली पाहिजे तुम्ही की डॉक्टर माझ्या पायावर सूज येते, किंवा आपण विसरतो सांगायचं, तर ते तुम्ही सांगितलं पाहिजे. कारण ब्लड प्रेशर हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो प्रेग्नन्सीमध्ये, जो तुम्हाला प्री-इक्लाम्शियाकडे, म्हणजे प्रेग्नन्सीच्या अगोदर हायपरटेन्शन वाढतं, म्हणजे त्याला प्री-इक्लाम्शिया म्हणतात, त्याकडे घेऊन जातो. त्यानुसार डॉक्टर तुमचे काही ब्लड टेस्ट किंवा युरिन टेस्ट करतात की ही ज्या वेळेला सूज वाढायला लागते त्यावेळेला तुमच्या युरिनमधून प्रोटीन्स जास्त जात आहेत का बाहेर, अल्ब्युमिन नावाचा जो पदार्थ असतो तो बाहेर पडतो का, आणि तो जर जास्त बाहेर पडत असेल तर हे ब्लड प्रेशर तुमच्यासाठी खूप चांगलं नसतं. त्यामुळे ते ब्लड प्रेशर खाली करणं खूप महत्त्वाचं असतं, तरच तुमची प्रेग्नन्सी चांगल्या प्रकारे पुढे वाढू शकते. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये ज्या वेळेला तुमच्या पायावर सूज होते त्यावेळेला तुम्ही 2 प्रकारे याला विभागू शकता. नंबर 1, ती किती प्रमाणात सूज आहे. नंबर 2, ती कुठल्या टप्प्यात तुम्हाला प्रेग्नन्सीच्या आलेली आहे. सपोज ही साधारण 20 आठवड्याच्या नंतर तुम्हाला सूज येत गेली तर ही सूज तुम्हाला नक्कीच धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरी सल्ला हा खूप महत्त्वाचा आहे. जर 20 आठवड्याच्या अगोदर असेल आणि ती थोड्या प्रमाणात असेल तर तुम्ही जे मी सांगितले ते पर्याय घरी करून पाहिले तरीसुद्धा ती सूज ओसरू शकते. तर अशा प्रकारे पायावरची सूज हिला घाबरूनही नाही जायला पाहिजे, पण त्याला निष्काळजीपणे पाठीमागे पण नाही टाकलं पाहिजे. अशा प्रकारे बॅलन्समध्ये तुम्ही जर पायावरच्या सुजेकडे पाहत गेला आणि डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे वागत गेलात तर नक्कीच तुमची प्रेग्नन्सी पुढे चांगल्या प्रकारे वाढेल आणि तुम्हाला निरोगी बाळ होईल यात शंकाच नाही. सो थँक्यू, धन्यवाद. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला याच्या पलीकडे जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की श्री हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करू शकता.
तिथे तुम्हाला सल्ला पण मिळेल आणि तुमची तपासणी पण होऊ शकते. थँक्यू व्हेरी मच.